शेगावातील अतिक्रमणावर चालला पालिकेचा बुलडोझर. पर्यायी व्यवस्था करण्याची अतिक्रमणधारकांची मागणी. नगरपरिषद निवडणुकीची धामधूम आटोपताच शेगाव नगरपालिका अतिक्रमणधारकांविरोधात ॲक्शन मोडवर आली असून शहरातील अतिक्रमणांवर आज पालिकेने बुलडोझर चालवला. तर रेल्वे स्टेशन परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी आपले अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढले. आज 7 जानेवारीच्या सकाळपासून नगरपालिकेने श्री गजानन महाराज मंदिरांसमोरील रस्त्यावरील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटवायला सुरुवात केली. त्यानंतर रेल्वे स्टेशन ते खामगाव रोडवरील काशेलानी पेट्रोल पंपापर्यंत अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरात एकच गोंधळ उडाला असून या कारवाईविरोधात स्टॉलधारकांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळाला. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता थेट स्टॉल हटवण्यात आल्याने अनेक गरीब व कष्टकरी कुटुंबांच्या रोजीरोटीवरच नगरपालिकेने घाला घातल्याचा संतप्त आरोप स्टॉलधारकांकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून चहा, नाश्ता, फळे, पाणी तसेच प्रवाशांसाठी आवश्यक वस्तूंचे छोटे स्टॉल लावून अनेक कुटुंबे आपली उपजीविका चालवत होती. मात्र नगर परिषदेच्या कारवाईमुळे हे स्टॉल हटवण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. साधारण छोटे व्यावसायिक लोक आहे, भरपूर भाड्याचे गाले वगैरे आम्ही काही विकत घेऊ शकत नाही आणि आमच्या पोटापाण्याचा विषय असल्यानं सर्वसाधारण माणसं आहे आम्हाला याच्यावरच आमचं पोटपाणी चालते. याच्यासाठी नगर परिषदने एक तर काही व्यवस्था करून द्यावी, नाही तर मग कमीत कमी गाळे वगैरे बांधून द्यावे आणि फ्रीमध्ये म्हणजे कसं कमी पैशाच्या याच्यावर द्यायला पाहिजेत. लाखो रुपये आम्ही भरू शकत नाही याच्यावर. आणि तुम्ही असं एकदम असं आम्हाला असं रस्त्यावर आणू शकत नाही. पोटापाण्याचा हे आहे आमचा. आणि जवळपास आमच्या 2-3 पिढ्या गेलेल्या आहेत इथं. आजचे असे नवीन वगैरे नाही आहेत, जुने आहेत आम्ही इथं सगळे. आणि काही असं रस्त्याला त्रास वगैरे काही होईन असातला भाग नाही आहे. इथं पर्यायी जागा व्यवस्थित आहे, तर तुम्ही आम्हाला 10 फुटाचे गाळे बांधून देऊ शकता सर्वांना.